शिक्षण दिन म्हणून आपण साजरा करत आहोत। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल शेख रफीक अहमद सर, पर्यवेक्षक अब्दुल रहीम सर आणि ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज मोहम्मद मुजाहिद अजमल सर, मकबूल सर आणि स्टेजवर आपले ज्येष्ठ शिक्षक अनवर अन्सारी सर आणि सर्व माझे सहकारी बंधू भगिनींनो आणि मुलांनो, आपण प्रतिवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी साजरा करत आहोत। आजचा जो मौलाना आझाद दिन आपण साजरा करत आहोत ते 130वा दिन म्हणून आपण साजरा करत आहोत। बरेचसे मुलांनी मौलाना आझादचे जीवन चरित्र इथं सांगितलेलं आहे, त्यांचा जन्म आणि त्यांचे कार्य हे सर्व सांगितलेले आहे। परंतु मला एकच सांगायचं आहे की मौलाना म्हणले की सर्वांचे कान थोडंसं उभे असतात, तर मौलानाचा अर्थ म्हणजे फक्त शिकवण देणारा आहे। मौलाना म्हणजे शिकवण देणाऱ्याला मौलाना असं म्हणतात। आणि मौलाना आझादांचा जन्म तर मक्केमध्ये झाला, पवित्र भूमी, परंतु त्यांची कार्यभूमी कोणती होती तर भारत होती। त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं, कारण ते बुद्धिमान होते, ते खूप हुशार होते आणि त्यांना त्यांच्या आईवडिलांकडूनच त्यांना धार्मिक शिक्षण मिळालं आणि ते एक उच्च पदवी म्हणजे आलिम सुद्धा होते। ते वक्ते होते, लेखनकार होते आणि ते राजकीय त्यांचा प्रवास कसा झाला बघा। कारण त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये एक चळवळ सुरू झाली, ते स्वतंत्र चळवळ। स्वतंत्राची चळवळ चालू झाली होती, तर त्या काळामध्ये मौलाना आझाद सारखा एक तरुण तडफदार आणि एक बोलणारा आणि सर्वांना एकत्र करणारा असा सेक्युलर व्यक्ती भारतामध्ये फक्त मौलाना आझादच होते। आज वर्तमान स्थितीमध्ये सर्वांना माहित आहे की बोलणारे आता कोण आहे ते, तर त्या काळातला मौलाना म्हणजे मोदी। समजलं का? म्हणजे काँग्रेसला त्या काळामध्ये फक्त बोलणारा व्यक्ती जो होता ते मौलाना आझाद होते। आणि तेव्हापासूनच काँग्रेस या भारतामध्ये एक मोठा पक्ष म्हणून उभा झाला। आणि त्या काळामध्ये त्यांना माहित होतं, महात्मा गांधींचा एक मित्र होतं जे आपलं पडोसी राष्ट्र आहे, त्यांचे अध्यक्ष कोण होते ते मोहम्मद अली जिना। ते त्यांचे मित्र आणि सहकारी, त्यांना ते कधीच निराश केले नाही आणि करणारही नव्हते। म्हणून काय केलं की आता त्यांनी राहिलं असेल तर आपल्याला इथं काँग्रेसवाल्यांना स्थान मिळत नव्हतं, म्हणून आता त्या वेळेमध्ये दोघांच्या मध्ये थोडासा फूट पाडण्यात आली, फूट पडली। कारण ते मुस्लिम लीग पक्षाचे होते आणि हे काँग्रेस पक्षाचे होते। तर काँग्रेस पक्षाला त्या काळामध्ये सरकार स्थापना करायची होती, म्हणून त्यांनी काय केलं, मौलानाला आपल्या पक्षामध्ये समाविष्ट केलं। आणि केल्यानंतर त्यांनी त्यांचं डायरेक्ट त्यांना कमी वयाचा अध्यक्ष म्हणून त्या काळामध्ये त्यांची निवड झाली 1923 मध्ये। मग त्याच्यानंतर बरेचसे दिवस स्वतंत्र चळवळ सुरू झाली, त्याच्यामध्ये त्यांनी सतत सहकार्य करत त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी काम केलं। आणि ते नेता कसे होते तर एक प्रखर राष्ट्रवादी नेता होते, एक मोठा गट त्यांना मानणारा होता। इथं त्या काळामध्ये जातीपाती नव्हते आणि सर्व जातींना एकत्र बांधणारा, एकत्र समजूत घालणारा असा शिकवण देणारा नेता म्हणून ते नवाजले जात होते। म्हणून त्या काळामध्ये सर्व एक सेक्युलरिझम कोणात होता तर ते फक्त मौलाना आझादामध्ये होता। म्हणून सर्व लोक एकत्र आले आणि भारतीय स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली। मग त्याच्यानंतर अजून एक नंतर त्यांच्याकडून पक्षाचं अध्यक्षपद काढून घेण्यात आलं। मग त्याच्यानंतर अजून 1942 मध्ये त्यांना अजून पुन्हा ते अध्यक्षपद भूषविण्यात आलं। मग 17 वर्षानंतर सुद्धा त्यांना अध्यक्षपद भूषवण्याचं कारण एकच होता की मुस्लिम हे जे भारतीय मुस्लिम आहे
त्यांच्यामध्ये एक अराजकता निर्माण होऊ नये म्हणून ते त्यावेळेस त्यांच्या मनात आलं आणि त्यांना अजून काय केलं की त्यांना अजून संधी देण्यात आली. मग त्यावेळेस 9 ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई येथे जे अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि इतिहासामध्ये नोंद अशी आहे की पहिलं स्वातंत्र्याची चळवळीचा ठराव 1982 मध्ये फक्त मुंबईच्या अधिवेशनामध्ये घेण्यात आला. त्याच्या अगोदर कुठेही असं अधिवेशनामध्ये अनेक अधिवेशन झाले, सभा झाले, परंतु ठराव घेण्यात आला नव्हतं. फक्त 1942 मध्ये मुंबईमध्ये जे मौलाना आझादांच्या अध्यक्षतेमध्ये ते ठराव पारित झाला आणि तिथूनच स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. मग त्यांचं प्रतिस्पर्धी त्या काळामध्ये कोण होते तर इंग्रज होते. भारताविरुद्ध इंग्रजांचा विरुद्ध लढाई करून आपल्याला भारत स्वतंत्र करायचं होतं. तर त्यावेळेस इंग्रजांनी समजून घेतलं की आपण सर्वांचा मुकाबला करू शकतो, करत आलो, परंतु एका व्यक्तीचा आपण मुकाबला करू शकत नाही, ते होते फक्त मौलाना आझाद. हे आपण विसरून गेलात, हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. इतिहासामध्ये फक्त आपण काय करतो, प्रतिवर्षी त्याचे जन्मदिन, मृत्यूदिन, त्याचे कार्य आपण मानतो, परंतु हे सद्य स्थिती जे आपल्याला कळते तेही सुद्धा आपण आपल्या समोर आपण मांडता आलं पाहिजे, आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि बोलणारेही सुद्धा बोललं पाहिजे, जे आपल्याला कळेल ते आपण बोललं पाहिजे. कारण आजच्या मुलांना, आजच्या पिढीला जुने काही जे आहे तेच आपण इतिहासाच्या पानामध्ये आहे तेच वाचत आलेलं आहोत, परंतु मुख्य सत्य स्थिती ते आहे तर आज लपलेली आहे. मग आज आपल्या देशामध्ये प्रत्येकाची जयंती साजरी केली जात असते, म्हणून आपणही अभिमानाने आणि आनंदाने आणि जोशाने, जोराने आपण ही आपली प्रत्येक नेत्यांची आणि प्रत्येक रहनुमानांची आपण जयंती साजरी केलीच पाहिजे. कारण त्यांचं योगदान आहे, आपल्या देशाला स्वतंत्र त्यांनी मोडून दिलेलं आहे, ते विसरता कामा नये. जन्मभूमी कोणती आहे आणि कर्मभूमी कोणती आहे बघा. कर्मभूमीवर त्यांचं नाव घेऊन आज आपण इथं स्वतंत्र आहे, त्यांनी आपल्याला स्वतंत्र मिळवून दिलेलं आहे, म्हणून त्याला कधी आपण विसरायचं नाही. प्रत्येकाची जयंती आपल्याला साजरी करायची आहे. आणि भारतामध्ये तर आपल्याला प्रत्येकाची जयंती आपण साजरा केली पाहिजे आणि सर्वांना दाखवले पाहिजे की आम्ही कोण आहे, हे सुद्धा आपण सर्वांना माहिती करून दिले पाहिजे की इथं आम्ही आहेत, जे आहे ते पुरातन आहो, आम्ही बाहेरून आलेलो नाही, आम्ही इथलेच आहो, मूळ निवासी आहो आणि आपण इथं प्रत्येकाची जयंती वगैरे आपण साजरा केली पाहिजे. मग आता पुढे, आता हा जो देश आहे त्या देशामध्ये हा काय देश इस्लाम राष्ट्र होणार नाही हेही सत्यच आहे आणि हा देश हिंदू राष्ट्रही होणार नाही. हा देश कोणाचा आहे तर जो कोणी ह्या देशाचा प्रामाणिकपणाने तो प्रेम करेल, हा राष्ट्र त्याचा आहे, सेक्युलर राष्ट्र आहे. आणि हे म्हणजे स्वतःचे मत मी या प्रसंगी आपल्या समोर सांगितलो. काही चुका वगैरे झाली असेल, आमचे मीडिया समोर बसलेली आहेत आणि मुलांना सुद्धा थोडक्यात आमच्यासारखे विचारांचे माणसं सुद्धा, प्रत्येक माणसं वेगवेगळे असतात, समज आहे का. ते सत्य आहे, ते थोडक्यात मला जसं कळलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण मी का फार अभ्यासू नाही, अभ्यासू आमचे अन्सारी सर आहे, मकबूल सर आहे आणि मुजाहिद अजमल सर, तहसीन सर, जावेद अहमद सर, हे अभ्यासू माणसे आहेत. थोडक्यात मला जे कळेल ते तेवढा मी इथं सांगितलेलं आहे. जे काही थोडक्यात माझं बोलण्यातून काही वाईट शब्द जर आला असेल तर सर्वांनी माफ करावे. माझे 2 शब्द इथं संपवतो. जय हिंद.